राम राम मंडळी, वेलकम टू आवर चॅनल. आणि आज करतोय आम्ही पॉडकास्ट. तर आजचा विषय आहे, आम्ही सुरू करतोय की मास्टर्सचा प्लॅन करत असाल तुम्ही, तर स्टुडंट्स आपले जे आहेत त्यांच्यासाठी काय काय प्रिपरेशन त्यांनी केले पाहिजे, कधीपासून केले पाहिजे, बाकी सगळ्या ज्या काही डिटेल्स आहेत इन डिटेल्स तुम्हाला ह्यामध्ये आम्ही करणार आहे. हा आहे माझा भाऊ अथर्व, आणि हा जस्ट आलाय जर्मनीला, आणि यांनी मास्टर्सला ऍडमिशन आता इथे अनहाल्ट युनिव्हर्सिटीमध्ये घेतलंय. त्यांनी कसं कसं प्रिपरेशन केलं, काय केलं, आपण सगळं त्याला विचारूया आणि सुरू करूया आजचा पॉडकास्ट. आणि कॅमेरा मागे आहे माझी बायको. बायको, धन्यवाद. तर चला, वेळ न वाया घालवता सुरू करूया. तर पॉडकास्ट सुरू व्हायच्या आधी मी तुम्हाला जस्ट थोडीशी माझी माहिती देतो. मी आलो होतो इथे जर्मनीमध्ये 2019ला, आणि 2019 पासून मी करतोय मार्बुर्ग सिटीमध्ये जॉब. तर मी आहे एक ऑटोमेशन इंजिनियर, आणि इथे मी जवळपास 5 वर्षाचा माझा एक्सपिरियन्स झालाय. सो जॉब रिलेटेड गोष्टी, जॉब रिलेटेड इन्फॉर्मेशन मी पुढे जाऊन तुम्हाला नक्की शेअर करेल. तर आज करूया स्टुडंट्सचा पॉडकास्ट, स्टुडंट्ससाठी इन्फॉर्मेशन. तर वेलकम अथर्व, थँक्यू फॉर जॉईनिंग माय पॉडकास्ट. काही विषय नाही. आणि तू पण तुझ्याबद्दल थोडस माहिती दे की कसं start केलं, मी काय तुझं- अथर्व संजय मोरे आणि मी इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल मध्ये केलेला आहे. आणि आता मी बायोमेडिकल इंजिनिअरिंग मध्ये मास्टर्स करण्यासाठी ऑक्सुल अनहाल्ट या युनिव्हर्सिटी मध्ये ऍडमिशन घेतलं आहे. हे माझं पहिलं सेमिस्टर जस्ट स्टार्ट झालेलं आहे. तर मग येस, तर हा हा आहे समर इंटेक साठी आलेला, आणि हम्म. समर इंटेक स्टार्ट होतं जवळपास एप्रिल मध्ये. तर बायको, पॉडकास्ट सुरू करण्याच्या आधी थोडा चहा झाला तर खूपच भारी होईल. इतकं भारी वातावरण आहे, चहा तर झालाच चहा पाहिजे. घ्यावा. चला, चहा घेऊया आणि सुरू करूया आजच्या प्रश्नाला. तर तू, जेव्हा मला जेवढं आठवतंय, मास्टर्स प्लॅन करायचा तुझा प्लॅन होता, बट तू कधीपासून सुरुवात केली? आणि म्हणजे तुझं इंजिनिअरिंग जस्ट कम्प्लीट झालं, आता तू 2024चा पास आउट आहे. Three. तर सॉरी, 2023चा पास आउट आहे. तर तू मास्टर्स ह्या युनिव्हर्सिटीला किंवा इथे करण्याचा प्लॅन कधीपासून बनवला? प्लॅन डोक्यात तर माझं थर्ड इयर वगैरे पासून होतं, जेव्हा कोविड होता तेव्हा. पण हा. मग थोडंसं चालू होतं मास्टर्स करायचा का पहिले जॉब करायचा. ओके. पण मग होते माझ्यासोबतचे मित्र वगैरे होते, त्यांनी आणि आम्ही सर्वांनी केलं डिसाईड की मास्टर्सच करूया. कारण मग पहिले जॉबचं तुमचं बघितलं होतं मी की तुम्ही 6 ते 9 अडकले का अडकून जायचं. मग जॉब मध्ये त्याच्यामुळे- एकदा अडकलं का मग एज्युकेशन मग त्याच्यामुळे जॉबचं साईडला ठेवून फिक्स करून घेतलं की मास्टर्सच करायचं. आणि बाकीचे पण भरपूर कारण होते. बस. ओके. तर तू बेसिकली इंजिनिअरिंग करत असताना डिसाईड केलं होतं की हा, मला इंजिनिअरिंगच्या मास्टर्सचा प्लॅन करायचा आहे. वेळेस. तर हा एक पॉइंट खूप इम्पॉर्टंट आहे की जर तुम्हाला इंजिनिअरिंग मध्ये डिसाईड करायचं असेल, म्हणजे तुम्हाला जर मास्टर्स करायचं असेल बाहेरच्या देशामध्ये, तर प्लीज प्रिपरेशन स्टार्ट करत असताना इंजिनिअरिंग टाइम पासून थोडीशी बेसिक आधीच डिटेल्स, करा. बेसिक At least. डिटेल्स, जी काही बेसिक इन्फॉर्मेशन आहे ती असायला पाहिजे. तर तुम्ही तसा प्रयत्न करा की सगळे इन्फॉर्मेशन वगैरे तुम्ही इंजिनिअरिंग टाइम मधनच घ्यायला सुरुवात करा. तर पुढचा प्रश्न आहे की तुला एवढ्या सगळे ऑप्शन्स होते, US ला जातात लोक, युरोपमध्ये पण बरेचसे कंट्रीज आहे, तर तुला जर्मनीच का वाटलं की जर्मनीमध्येच तुला मास्टर्स करण्याचा का विचार झाला? ऑनेस्टली USA वगैरे तर होते भरपूर, माझ्या डोक्यात पण होतं. पण एक मिडल क्लास फॅमिली म्हटलं का आपल्याला बाकीच्या गोष्टींचा पण विचार करावा लागतो. तर बाकीच्या मग- म्हणजे फायनान्शियल, मग major. बाकीच्या म्हणजे फायनान्शियलच. ओके. बाकी दुसऱ्या कोणत्या गोष्टी नाही. आणि जर्मनीचं बघितलं तर इकडे पब्लिक युनिव्हर्सिटीला तेवढी फी वगैरे जास्त नसते. आपल्याला फक्त राहायचा खायचा खर्च करायचा असतो. आणि प्लस एक कंट्री पण तेवढी काम आहे USA वगैरे Safe पण. आहे थोडक्यात. हा, इन शॉर्ट सेफ आहे. USA ला भरपूर त्यांची झंझट आहे विजाची. प्लस एवढे फी द्या, त्याच्यानंतर जॉब सिक्युरिटी नाही. मग त्यांची खूप किचकट प्रोसेस आहे त्या. Okay. आणि बट कम्पॅरेटिव्हली म्हणजे जर्मनी इज लाईक सेफ हा. अँड इझी फॉर इंडियन स्टुडंट. इझी पण आणि अफोर्डेबल आहे. आणि Affordable, सर्वात मेन okay. रिझन म्हणजे तर माझा भाऊ इथे आहे. त्याच्यामुळे तो एक आधार होता. हा. बस. तर हा आता म्हणजे आपल्यासाठी एक बेनिफिट होता की मी ऑलरेडी इथे होतो म्हणून तुला. बट जर तुम्ही मिडल क्लास फॅमिली किंवा मिडल क्लास असं नाही, बट तुम्ही कोणी पण बिलॉंग करता, कसं पण तुमचं फॅमिली बॅकग्राऊंड असेल, आय वुड से की जेव्हा तुम्ही प्लॅन करताय तर जर्मनीला काय यायला पाहिजे, याच्यामध्ये बऱ्याचशा पॉझिटिव्ह जर्मनीच्या आहेत ओव्हर US. आयडिया दिली आम्हाला, बट डिफरन्शिएटर पॉइंट आपल्याला काय असेल, म्हणजे जर तुला जर्मनी चूज करायचं मेन डिफरन्शिएटर तर हाच आहे की जर्मनी मधल्या ज्या पब्लिक युनिव्हर्सिटीज आहेत तिथे एज्युकेशन फ्री आहे. त्यांची सेमिस्टर कॉन्ट्रीब्युशन घेतात ते, पण मग ते खूप मिनिमल आहे. म्हणजे काही नाही समथिंग तेवढं लाईक आपण- 300 or 350 euros हा, ते पर पण- सेमिस्टर. नाही, ते पण नाही. माझ्या युनिव्हर्सिटीचं तर 96 युरोज Okay. आहे. तर मग 300 तर मॅक्सिमम आहे पब्लिक युनिव्हर्सिटीचं.
तर हा एक सर्वात मेजर पॉइंट आहे. आणि दुसरं म्हणजे इथलं एज्युकेशन कल्चर, जी सिस्टीम वगैरे ती आहे, भारी आहे म्हणजे शॉर्ट. तेवढा एक ह्या दोन गोष्टी खूप मेजर डिफरन्शिएटर आहे जर तुम्ही विचार करत असाल ना, तर त्या कम्पॅरिझनला डिसाइडिंग फॅक्टर साठी ओव्हर US किंवा बाकी युरोपियन कंट्रीज साठी जर्मनी बिकॉज ऑफ पब्लिक युनिव्हर्सिटी. इथे कमी खर्चामध्ये बऱ्याचशा गोष्टी हा. अवेलेबल आहे आणि आपण अफोर्डेबल म्हणू शकतो. So आणि त्याच्यामुळे- प्लस एज्युकेशन क्वालिटी पण चांगलीच आहे. असं काही हे नाही की जर ते फीज कमी घेताय तर एज्युकेशन मध्ये कॉम्प्रोमाइज आहे, असं तर काही नाही. तर आता मला हे कळालं की तू थर्ड इयर बीई पासूनच हम्म. प्रिपरेशनला लागला होता आणि थर्ड इयर बीई पासून तू काय काय प्रिपरेशन केले जेणेकरून तुला माहिती म्हणजे तुला जर्मनी ह्याला हे कंट्री फिक्स झालं. बट थर्ड इयर बीई लाच तुला काय करावं असं वाटलं की आपण हे केलं पाहिजे डॉक्युमेंट टर्म्सवर किंवा सर्चिंग तुझं सर्चिंग कसं चालू केलं? सर्वात महत्वाची गोष्ट तर एवढी आहे की मला एक प्रॉपर गायडन्स हवा होता कोणाचा तरी. मग त्यासाठी मी स्वतः तरी कन्सल्टन्सी शोधत होतो. कन्सल्टन्सी हा ऑप्शनल आहे. ओके. जर तुम्हाला ज्याला करायचंय तो, आता मला कन्सल्टन्सी घेतल्यानंतर या गोष्टी समजल्या की थोडंफार आपण करू पण शकतो, पण काही काही मुद्दे असे असतात की जे आपल्याला माहित नाही राहत. Correct. त्यासाठी कन्सल्टंट लागतो. तर ती डेफिनेटली तुमची चॉईस आहे. जर तुम्हाला कन्सल्टन्सी घ्यायची असेल तर तुम्ही घ्या, किंवा तो एक बट हा major रेकमेंडेशन process. असं राहील की कन्सल्टन्सी जर असेल तर वर्क इझी होतं. हा, थोडक्यात. कन्सल्टन्सीने काम बऱ्यापैकी इझी होतं, कारण आपल्याला माहित नसतं भरपूर गोष्टी ज्या छोटे छोटे बारकावे Correct. असतात, हा. ते कन्सल्टन्सी थ्रू आपल्याला समजतात. आणि त्यानंतर तर डॉक्युमेंटेशन आहे. पहिली गोष्ट तर आपल्याला IELTS जी ओव्हरऑल कंपल्सरी आहे तिचं प्रिपरेशन करावं लागतं. आणि Correct. जर्मनी जर तुम्ही येणार असाल तर सर्वात मेन तर जर्मन लँग्वेज आहे. म्हणजे तुम्ही जेवढी शिकता येईल तेवढी शिकून आल्या तर ते कधी वाया जेवढी शिकता येईल ऍज इन A1 A2 B1 B2 C1 लेवल आणि C2 पण लेवल हा. असते. बट स्टुडंट जेव्हा तुम्ही आहात तर इट वुड बी बेनिफिशियल. मी माझ्या जॉब पर्स्पेक्टिव्हनी पण सांगतो की तुम्ही B1 लेवल पर्यंत जर केलं किंवा तुम्ही ऍज गुड म्हणजे बोलण्याचा जर तुम्हाला कॉन्फिडन्स असेल म्हणजे A2 लेवल पर्यंत तुम्ही लेट्स से A2 लेवल पर्यंत तुम्ही कोर्स करा. बट मॅक्सिमम जितकं बोलता येईल तुम्हाला युट्यूब व्हिडिओज बघून कार्टून बघा काय तुम्हाला जे आवडेल ते. बट जितकं तुम्हाला लँग्वेज बोलता येईल शिकून या language, बस. ती इथे खूप फायदेशीर राहणार तुम्हाला. सो येस लँग्वेज एक पॉइंट आहे. लँग्वेज आणि बाकी तर डॉक्युमेंट्स प्रिपरेशन. आता मी तर थर्ड इयरला डिसाईड केलं होतं, त्याच्यामुळे माझं असं होतं की मी 7 सेमच्या बेसवरच अप्लाय करेन. तर ते कम्प्लिटली तुमचा डिसिजन आहे. तुम्हाला इंजिनिअरिंग कम्प्लीट झाल्यानंतर प्रोसेस सुरू करायची आहे का टाइम सेव्ह करायसाठी इंजिनिअरिंग चालू असताना साइड बाय साइड करायची. पण मग कधी कधी असं होतं ना की आपल्याकडे तर रिझल्टच नाहीये. लास्ट इयरचा रिझल्ट आल्याशिवाय तुला जाता येणार नाही. नाही, मग बट ते आपण त्यांना सांगू शकतो की अशी अशी कंडिशन आहे. मग मी काय केलेलं, मी 7 सेम पर्यंतचे जे माझे रिझल्ट होते ते त्यांना प्रोव्हाइड केलेले होते. आणि मग जेव्हा माझ्या सगळ्या गोष्टी ऍडमिट वगैरे फिक्स झालं त्यानंतर मी त्यांना एक्स्ट्रा जे डॉक्युमेंट्स होते, एक्स्ट्रा डॉक्युमेंट्स ऍज इन 8 सेमचा रिझल्ट किंवा आपलं फायनल बीचं जे मार्कशीट आहे ते तेव्हा प्रोव्हाइड केलं होतं. तर तसं पण करू शकता. फक्त मग या केसमध्ये तुम्हाला काम जास्त करावं लागतं. खूप कॉलेजला चक्कर मारा, प्रोफेसर्सला रिक्वेस्ट करा. तर माझ्या कॉलेजने मला खूप सपोर्ट केला. बरोबर. सो कॉलेज कडनं बेसिकली तुला LOR पाहिजे असतं. LOR हवं असतं कॉलेज कडून, त्यांचे ट्रान्सक्रिप्ट हवे असतात. ट्रान्सक्रिप्ट कॉलेजचे ट्रान्सक्रिप्ट युनिव्हर्सिटीचे ट्रान्सक्रिप्ट पुणे युनिव्हर्सिटी पण लागतं, कॉलेज पण लागतं. कॉलेजचं सहसा लवकर भेटतं, त्याच्यामुळे पहिले तुम्ही कॉलेजचे ट्रान्सक्रिप्ट घेऊन मग ते अपलोड करून द्या. करेक्ट. आणि मग युनिव्हर्सिटीचे तर बेस्टच असतं. पण कॉलेजचे जे ट्रान्सक्रिप्ट असतात ते तुमचे प्रोफेसर प्रोव्हाइड करतात की तुमच्या इंडिव्हिज्युअल कॉलेजवर एक्झाम डिपार्टमेंट असते ना, तर तिथे कॉलेजमध्ये तुम्ही एन्क्वायरी केली तर ते भेटून जातील. त्याला असं काही जास्त हे नाहीये. आणि पुणे युनिव्हर्सिटीचा आय थिंक रिझल्ट झाल्यानंतर तुम्ही अप्लाय करू शकता. त्याची काहीतरी नॉमिनल फी हो, असते. पुणे युनिव्हर्सिटीला तुम्ही त्यांच्या पोर्टलवर थ्रू अप्लाय करू शकता. त्यांचे थोडे चार्जेस आय गेस 700 का 750 एका कॉपीसाठी आहे. मी 2 ते 3 कॉपीज घेतलेल्या होत्या. ओके. पण किती कॉपीज असले तर बेटर आहे? कॉपी आणि ते डॉक्युमेंट जेव्हा तुम्ही अप्लाय करता तर कॉलेजचे तर लगेच आले असणार. कॉलेजचे तर म्हणजे कॉलेजचं तुमच्यावर आहे. तुम्ही जेवढ्या पटपट काम कराल तेवढ्या पटपट कॉलेज. आणि युनिव्हर्सिटीचा किती दिवस लागतो? युनिव्हर्सिटीचा एखादा महिना लागतो ट्रान्सक्रिप्ट यायला ऍव्हरेज. कारण माझ्यासोबत आम्ही भरपूर जणांनी केलेलं ना, तर प्रत्येकाला. सो बेसिकली तेच आहे की जर तुम्ही ट्रान्सक्रिप्ट LOR आणि कव्हर लेटर किंवा SOP जे इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स आहेत ते तुमच्या कन्सल्टंट कडनं केलेले जास्त बेटर असतं. कारण की त्यांना एक ओव्हरव्ह्यू असतो आणि तुमच्या कोर्सच्या डिटेल जर तुम्ही त्यांना दिले तर ते तुम्हाला व्यवस्थित गाईड करतात की काय टाकायला पाहिजे काय नाही. बिकॉज रिपिटेटिव्ह कव्हर लेटर आणि हे नाही पाहिजे तुमचे. ते पण तेच तुमचं LOR काही कॉलेजेस आहे की जे तुमच्या स्टेटमेंट ऑफ पर्पज आणि त्यावरूनच डिफाईन करतात.
त्यासाठी मेन कन्सल्टंट लागतो, कारण त्यांना या गोष्टी आपल्यापेक्षा चांगल्या माहित असतात, की जे कीवर्ड्स म्हणतो ना, की फॅक्टर, जसं आपल्या जॉब ऍप्लिकेशनला रेझ्युमे मध्ये आपल्यात काहीतरी युनिक असतं, त्याच्यामुळे आपल्याला सिलेक्ट करतात. तसंच युनिव्हर्सिटी पण काही काही क्रायटेरिया लावतात. ओके. सो जसं आता भावाने सांगितलं की LOR म्हणजे लेटर ऑफ रेकमेंडेशन, जे तुम्ही युनिव्हर्सिटी प्लस कॉलेजमधनं घेऊ शकतात. स्टेटमेंट ऑफ पर्पज म्हणजे तुमच्या येण्याचा पर्पज काय आहे, तर त्याला SOP म्हणतात. आणि ट्रान्सक्रिप्ट जे असतं ते ट्रान्सक्रिप्ट म्हणजे तुमचं एक डॉक्युमेंट असतं ज्याच्यामध्ये तुम्हाला सगळे मार्कशीट ग्रेड्स म्हणू की आतापर्यंतचे ते ट्रान्सक्रिप्ट मध्ये असतात. त्यामध्ये तुमच्या फर्स्ट सेमिस्टर पासून तर ज्या सेमिस्टर पर्यंतचे पाहिजे, मी 7 सेमिस्टर पर्यंत घेतले होते, तर तो पूर्ण कॉलेज कडून रेकॉर्ड होता, की ग्रेड्स किती होते, CGPA किती होतात, त्या गोष्टी. आणि LOR हे तुम्ही तुमचे जे प्रोफेसर्स आहे, तर जे तुम्हाला कन्व्हिनियंट पडतात त्यांच्या थ्रू घेऊ शकता. आता ते तुमच्या सब्जेक्टवर पण असतात. जर तुम्ही मास्टर्स, आता मी बायोमेडिकल मध्ये मास्टर्स करत होतो, तर मी ज्या प्रोफेसर्सचा त्या विषयाशी संबंध होता त्यांच्या LOR ला जास्त प्रेफरन्स दिला. करेक्ट, कारण की ते तुमचं मग एक बेस चांगला बनतो की ह्या सरांनी रेकमेंड केलंय किंवा ह्या सरांनी लेटर ऑफ रेकमेंडेशन दिलंय, जे ऑलरेडी तो इथे ज्या सब्जेक्टसाठी येतोय त्याच सब्जेक्टचे ते तिथे टीचर आहे आणि ते प्रोफेसर आहे. सो ते जास्त चांगलं असेल की तुम्ही लेटर ऑफ रेकमेंडेशन पण त्याच प्रोफेसरकडनं घ्या जे त्या सब्जेक्टचे स्पेशलिस्ट आहे. जसं आता तू आम्हाला LOR सांगितलं, SOP सांगितलं, ट्रान्सक्रिप्ट सांगितलं युनिव्हर्सिटी आणि कॉलेजचं. तर आता मला एक सांग की लँग्वेज कन्सर्न वरती घेऊन, जो की खूप इम्पॉर्टंट कन्सर्न आहे, तर IELTS चा बँड स्कोर किती लागतो इथे, आणि IELTS म्हणजे काय नेमकं? IELTS तर एक इंग्लिश प्रोफिशियन्सी टेस्ट आहे. जर आता ती तर ओव्हरऑल वर्ल्ड वाईड तुम्ही कुठे पण मास्टर्स करायला गेलं तर लागतेच. आणि IELTS चा मिनिमम बँड 6.5 पाहिजे. 6 वर पण होतात ऍडमिशन, पण मग तुमच्यावर लिमिटेशन्स खूप येतात. तर मिनिमम 6.5 असलेला कधी पण बेटर आहे. सो तो IELTS चा जो बँड आहे तो काय असतं, म्हणजे रीडिंग, रायटिंग, लिसनिंग, मॉड्यूल असतात. मी पण केलं होतं, त्याच्यावर मला थोडी आयडिया. बट रीडिंग, रायटिंग, लिसनिंग, स्पीकिंग हे सगळे मिळून 6 बँड पाहिजे. हो, हे सगळे मिळून 6.5 हवा. आणि काही काही युनिव्हर्सिटी असतात पण की ज्यांना स्पेसिफिकली रीडिंग आणि रायटिंग किंवा रीडिंग आणि स्पीकिंग मध्ये मिनिमम 6 हवा असतो किंवा मिनिमम 6.5 हवा असतो. तर कधी कधी काय होतं, आपण लिसनिंग मध्ये जास्त स्कोर करतो, रीडिंग मध्ये जास्त स्कोर करतो, पण आपला स्पीकिंगचा आणि रायटिंगचा स्कोर थोडा कमी येतो. मग काही काही युनिव्हर्सिटी आहे, खूप क्वचित 10 मधून 1 किंवा 20 मधून 1 युनिव्हर्सिटी आहे की ज्यांचा हा क्रायटेरिया आहे. पण आय वुड सजेस्ट की 6.5 मिनिमम ओव्हरऑल बँड बेटर. 6.5 बँड पाहिजे थोडक्यात. आणि IELTS जेव्हा तू प्रिपेअर करत होता तेव्हा तू IELTS साठी कुठली क्लास लावला? हो, मी क्लास लावलेला, कारण मला आयडिया नव्हती. पण मग IELTS कम्प्लिटली, म्हणजे आता मी क्लास लावून एक्झाम दिलेली आहे, तर मला असं वाटतं की जर तुम्हाला इंग्लिशवर तुमचा कॉन्फिडन्स असेल, आता मी खरं सांगायचं तर मी सेमी इंग्लिश मधून आहे, त्याच्यामुळे मला थोडेसे डाऊट्स होते की यार होईल का नाही. पण मग मी जेव्हा क्लास लावला, मी लिटरली क्लास लावल्याच्या 1 वर्षानंतर एक्झाम दिलेली होती, बरोबर, तरी पण सॅटिस्फॅक्टरी स्कोर होता माझा. तर मग तो ऑप्शनल आहे, IELTS लावायचा का नाही हे पूर्णपणे तुमच्यावर आहे. मी रेकमेंड करेल की नका लावू, होऊन जाता. आणि YouTube वरती पण व्हिडिओज अवेलेबल आहेत. हो, YouTube फक्त टिप्स आहे, जसं कन्सल्टन्सी मधले काही बारकावे आहे ज्यासाठी आपण कन्सल्टन्सी घेतो, सेम IELTS साठी. बट मग YouTube वरून किंवा तुमचे कोणी फ्रेंड्स असतील, किंवा आता माझ्या घरात माझा मोठा भाऊ होता, तो त्यांनी मला भरपूर हेल्प केलेली, तर मग त्याच्या थ्रू आणि भरपूर गोष्टी. IELTS ऑप्शनल आहे, पण मग जर तुम्हाला रिस्क नसेल घ्यायची आणि स्वतःवर थोडासा कॉन्फिडन्स इश्यू असेल इंग्लिशचा, तर आय वुड रेकमेंड की लावून घ्या. बट जर IELTS प्रिपरेशन करतोय आणि मी डझंट मॅटर मी इंग्लिश मीडियम मध्ये शिकलोय किंवा माझी इंग्लिश खूप चांगली किंवा नाहीये, पण तो जो फॉर्मॅट आहे एक्झामचा, लिसनिंग आणि मी जेव्हा मी पण IELTS दिली होती, तर मला मी इंग्लिश मीडियम मध्ये होतो, पण मला स्पीकिंग खूप अवघड वाटलं होतं. बिकॉज त्यांना काहीतरी ते एक त्यांच्यामध्ये एक असतं की 2.5 मिनिटं कंटिन्युअस एक सब्जेक्ट देतात, त्याच्यावरती बोलायचं इमॅजिनरी. पण मग सध्या मॉक टेस्ट सगळ्याच्या अवेलेबल आहे, त्याच्यामुळे तुम्ही युट्यूबवर आणि नॉर्मल जरी सर्च केलं ना, तर माझ्या वेळेस मला एक PDF भेटलेली होती. त्या PDF मध्ये त्यांनी टॉपिक्स दिलेले होते स्पीकिंगचे, आणि काही नाही, मी स्वतः बोलायचो, मी रेकॉर्ड करायचो, त्याच्यावरून एक ॲव्हरेज अंदाज येऊन जातो. आणि काही नाही, रोज तुम्ही 10 मिनिटं जरी बोलले, स्वतः बोलून एखादा रॅन्डम टॉपिक घेऊन रेकॉर्ड केला ना, तरी होऊन जातं. आणि ते खूप हार्ड टॉपिक नसतं, इन जनरल आपलं डेली शेड्यूल, डेली रुटीन, ट्रिप वगैरे असे. आणि IELTS जर तू प्रिपरेशन झाले तुझे, तर तू एक्झाम घेतली, म्हणजे एक्झामची डेट इझिली अवेलेबल आहे का पहिली गोष्ट? हो, एक्झामची डेट तर तुमच्यावर आहे, इझिली अवेलेबल नाही म्हणता येणार.
मेन इश्यू याचा आहे की तुम्ही कुठे देता आणि पेन पेपर बेस देता का ऑनलाईन कॉम्प्युटर बेस देता. तर मला पेन पेपर कन्व्हिनियंट होती. हा. पेन पेपरची डेट महिन्यातून एकदाच असते. मी नाशिक प्रेफर केलेलं त्याच्यामुळे. ओके. पण मग जर तुम्ही कॉम्प्युटर बेस देत असाल तर मग मोठ्या सिटीज म्हणजे मुंबई पुण्याला तर लवकर अवेलेबल असतं. हा, आणि कॉम्प्युटर बेस तर तुम्हाला असं इझिली अवेलेबल आहे. कॉम्प्युटर बेसला जास्त इश्यू नाही आहेत. फक्त तेच आहे की तुम्ही किती कन्व्हिनियंट आहे त्याच्यानुसार. ओके. आणि फीज किती असते IELTS ची? माझ्या वेळेस 16,500 होती फीज. ओके. आता मे बी थोडी वाढली असेल. ओके. आणि IELTS चा समजा जर स्कोर नाही आला 6.5 बँड जो हम्म. युनिव्हर्सिटीला लागतो, तर मग आपण परत IELTS देऊ शकतो ना? हो, परत देऊ शकतो. फक्त पैसे थोडे जास्त आहे, बट मग ठीक आहे. म्हणजे इन शॉर्ट 16,000 रुपीज परत द्यावं लागतील जे हा, काय परत कोर्स. सगळी प्रिपरेशन परत करा. इंटरनॅशनल एक्झाम असतो त्यांची फी परत द्यावं लागते. आणि त्याचा व्हॅलिडिटी किती असते एकदा जर तू IELTS दिली? 2 वर्ष. सो बेसिकली IELTS आज दिली मी, पण मास्टर्सला मी 1.5 एक वर्षानंतर वर्षांनी जरी केलं तरी तुझा स्कोर धरतात कन्सिडर करतो. पुढचे 2 Okay. वर्ष धरतात. सो IELTS 2 वर्षासाठी कन्सिडरेबल असतो. ओके. तर आता हे जसं IELTS झालं, आता मला सांग की तू जर्मन लँग्वेज साठी काय काय केलं होतं आणि जर्मन लँग्वेज कितीपर्यंत तू शिकून आला होता इथे, म्हणजे किती लँग्वेज पर्यंत? मी तर B1 पर्यंत केली आहे, पण क्लास करताना थोडंसं माझं अधूनमधून सुट्ट्या व्हायच्या. त्याच्यामुळे परफेक्टली B1 नाही, बट माझ्याकडे B1चं सर्टिफिकेट आहे. ओके. आणि मी क्लास साधारणतः 4th इयर लास्ट इयरच्या स्टार्टिंगलाच क्लास लावलेला. हा. तर तेव्हा मी A1 आणि A2 2 लेवल केल्या. पण मग A2च्या वेळेस कॉलेज एक्झाम्स होत्या, त्यामुळे A2ला पण एवढी कंटिन्युटी नव्हती आणि त्यामुळे मग मी त्याच्यानंतर ब्रेक घेतला आणि आता रिसेंटलीच यायच्या 1-1.5 महिना आधी B1चा क्लास केला. मला एक सांग की माझ्याकडे B1 सर्टिफिकेट आहे, हम्म. पण मला बोलता येत नाही, हम्म. तर मला जर्मनीमध्ये प्रॉब्लेम्स येतील? 100% काही सर्टिफिकेट मी बघतो, सर्टिफिकेटचा काही फरक नाही पडत. तुम्ही बेसिकली मला एक मला- छोटा किस्सा पण तुम्हाला सांगायचा आहे की माझ्या बरोबर हे झालं होतं. माझ्याकडे A2चं सर्टिफिकेट होतं, पण मी जेव्हा जर्मनीत आलो होतो मला बोलता येत नव्हतं अजिबात आणि मी जॉबसाठी आलो होतो. थोडा सिनारिओ वेगळा आहे, बट मी एकच सजेस्ट करेल की जर म्हणजे सर्टिफिकेशन तुम्ही करा, नक्की करा, पण सायमल्टेनियसली किंवा सोबत त्याच्या हे लक्षात राहू दे की आपल्याला बोलता आलं पाहिजे. आणि जर्मन जर इथे तुम्हाला बोलता आलं पाहिजे तर तुमच्यासाठी काय काय करता येईल, तू 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 कसं, म्हणजे क्लास तर एक ऑप्शन आहे, बट हा. क्लास झाल्यावरती आपलं जसं इंडियन स्टुडंट्स आहे त्यांना घरी गेल्यावर तर आपलं रिजनल लँग्वेज आहे, आपल्या ज्या गोष्टी आहेत, तर कसं तू प्रिपेअर केलं हा, त्याच्यामध्ये? माझं एक चांगलं होतं की मी जो क्लास लावला होता तो क्लास एकदम असं आपण म्हणू शकता की टॉप लेवल, पण हा टॉप म्हणजे लेवलचा चांगल्या लेवलचा हो, होता. क्लास म्हणजे काही इश्यू नव्हता क्लासमध्ये. तर मग माझे जवळपास 50-60% प्रिपरेशन तिथेच होऊन जायचं आणि घरी आल्यावर मी जेव्हा केव्हा वेळ भेटेल तेव्हा थोडंफार बघायचो, कधी एखादा व्हिडिओ किंवा मग ते होमवर्क बट द्यायचे. तुला म्हणजे सगळ्यात सोपं काय वाटतं की युट्यूब वरती व्हिडिओ बघणं, हे तर तुला भरपूर व्हिडिओ हा. पण मग तुझं निश कशात होतं? म्हणजे मी अजून एक याच्यामध्ये ऍड करेल की मला कार्टून खूप आवडतं बघायला आणि मी जर्मन कार्टून बघायला सुरुवात केलं ज्याला सबटायटल होते. त्याच्याने माझं झालं काय की सबटायटल इंग्लिशमध्ये होते आणि ते बोलायचे जर्मन, तर मग दोन्ही लवकर कळायचं बिकॉज मला आवडायचं ते. तर तुम्ही असं काहीतरी तुमच्या आवडीचं जे गोष्ट आहे तर ते तुम्ही बघू शकता, युट्यूब वरती सगळं अवेलेबल आहे. म्हणजे मी हा एक्स्ट्रा एफर्ट्स म्हणतोय की क्लास झाल्यानंतर हा. एक्स्ट्रा एफर्ट देण्यासाठी युट्यूब इज आवर आता बेस्ट फ्रेंड. माझ्यासोबत तर माझे फ्रेंड्स होते क्लासला, त्याच्यामुळे आम्ही तर एकमेकांशीच बोलायचो. आम्ही काय खूप जर्मन नाही बोलायचो, पण नॉर्मल जेवढं होईल तेवढं, कधी चॅटिंगवर असो, कधी मेसेजेसवर असो. हम्म. तर मग तेवढं मी माझ्या फ्रेंड्स सोबत कम्युनिकेट करायचा ट्राय केलेला. पण मग तू जेव्हा B1 कम्प्लीट केलं आणि तू जर्मनीला आला, आता तुझ्या जे काय तुला आता जवळपास 2 महिने झाले जर्मनीमध्ये येऊन, तर एवढं तर तुझ्याकडे अजून फ्रेंड सर्कल मोठा नसणार, पण इझी वे राऊंड तू आता कसं कम्युनिकेशन जर असलं तर तुला कसं वाटतं की फायद्याचं आहे की खूप नाही? फायद्याचं आहे, कारण मी स्वतः बघतो. आता माझा रिसेंटली मी माझ्या डॉम जवळ एक शॉप होतं, तिथे गेलेलो. तर तिथे एक माझा रूममेटच होता, तो US साईडचा आहे. तर मग त्याला टोफू पाहिजे होतं, तर त्यांनी त्या बाईला तिथली जी होती तिला विचारलं की असं असं आहे, पण मग तो बोलला की मला जर्मन नाही बोलता येत. तर ते त्याला डायरेक्ट बोलले की तुम्ही जर्मन स्पीकिंग कंट्रीमध्ये, तर तुम्हाला जर्मन आली पाहिजे. मग मी ऐकलं, मग मला असं झालं की यार Rude केली वाटलं पाहिजे थोडंसं. मदत. हा, मग मी त्यांना सांगितलं की मला थोडंफारच जर्मन येतं, खूप पण नाही येत, पण मग जेवढं त्याची मदत होत होती त्याच्यासाठी मी विचारलं. मग ते ह्या गोष्टी आहे आणि तुम्ही स्वतःहून जर बोलले ना त्या लोकांशी तर ते पण सपोर्ट ते करतात. खूप फ्रेंडली असतात. हा, हे मी माझा पण खूप तो observe एक्सपिरियन्स केलंय. आहे की जर तुम्ही तुमच्या साईडने जर्मन ट्राय केलं, भले तुटका फुटका असेल, पण तुम्ही जर बोलायचं ट्राय केलं जर्मन लोकांना तर ते वेलकमिंग असतात आणि त्यांना आवडतात की तुम्ही ऍटलीस्ट ट्राय करताय. बट तुम्ही डायरेक्ट इंग्लिश सुरुवात केलं तर ते थोडेसे म्हणजे आय वुड नॉट थोडं से की ते आपणच घ्या. आपण जेव्हा जातो तर आपण
ॲज अ मराठी पीपल किती पण नाही म्हटलं तरी आपला फोकस असतो की समोरच्याने माझ्याशी मराठीमध्येच बोललं बोललं पाहिजे. हा ट्राय तेवढंच करायचं आहे. म्हणजे की बेसिकली इथं तेच आहे, आपण जर्मनीला आलोय तर आपण जर्मन बोललं पाहिजे. सो सांगायचा मुद्दा असा आहे ओव्हरऑल की तुम्ही लँग्वेज जे काय करून याल त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे तुम्ही सर्टिफिकेशन करा, बट पॅरलली तुम्ही हे लक्षात ठेवा की तुम्हाला बोलता पण थोडंफार आलं पाहिजे. तर थँक्यू ही इन्फॉर्मेशन दिली. आता तू डॉक्युमेंट्स झाले तुझे, लँग्वेज बद्दल सांगितलं, IELTS सांगितलं. आता मला एक सांग की तू जेव्हा युनिव्हर्सिटी सिलेक्ट करत होता तेव्हा तू कसं तुझं सर्च विंडो ठेवलं, म्हणजे तू जर्मनीच्या कुठल्या युनिव्हर्सिटी जाणार हे इन्फॉर्मेशन हम्म. तुला कुठं भेटली, कोर्स रिलेटेड? मेन तर मी पहिले कन्सल्टंटला सांगितलं, बट मग कसं असतं तुम्ही कोणाला सांगितलं जरी तरी त्यांना माहित नाही की आपले फर्स्ट प्रेफरन्सेस काय. बेसिकली तू इन्स्ट्रुमेंटेशनचा आहे हा आणि कन्सल्टंटला हा तुझ्या त्यांना course माहित related नाही राहत की इन्स्ट्रुमेंटेशन काय. तर मग मी DART.D म्हणून एक वेबसाईट होती जिच्यावर गेलो, तिथे फिल्टर्स वगैरे आपले नॉर्मल असतात तसे माझे टाकले, मला कशात इंटरेस्ट होता किंवा कोणते रिलेव्हंट काय काय होतं ते कॉलेजेस बघितले आणि मग तिथून मला 4-5 कॉलेजेस भेटले की जे मला वाटले की ठीक आहे यार हे माझ्या फील्ड रिलेटेड आहे. मग तिथून जाऊन मी कॉलेजेसची जी ऑफिशियल वेबसाईट आहे ती व्हिजिट केली. ओके. आणि ऑफिशियल वेबसाईटवर मग तिथे दिसतं काही काही कॉलेजेस असे की ज्यांना आपण डायरेक्ट ऍप्लिकेशन करू शकतो आणि काही डायरेक्ट काही अप्लाय इन द सेन्स की तू डायरेक्ट डॉक्युमेंट अपलोड करू शकतो कॉलेजच्या पोर्टलवरच करू शकतो आणि काही काही युनिव्हर्सिटी असे की ज्यांना एक युनि असिस्ट म्हणून पोर्टल आहे. युनि तर असिस्ट तुम्ही- काय असतं? युनि असिस्ट युनि असिस्ट म्हणजे एक थर्ड पार्टी कम्युनिकेशन आपण त्याला बेसिक म्हणजे एका त्याच्यात म्हणू युनिव्हर्सिटीने शकतो. अपॉइंट केलेलं एक एजंट किंवा एक हा, एक ते ओव्हरऑल जर्मनीसाठी आहे पूर्ण. Okay. काही काही ज्या ज्या युनिव्हर्सिटीज मध्ये आहे की ऍप्लिकेशन वाया युनि असिस्ट, हा. त्यासाठी ती गोष्ट आहे. सो बेसिकली डॅड वरती तुम्हाला जेव्हा तुम्ही युनिव्हर्सिटी सर्च करता तेव्हा त्याच्या इथेच लिहिलेलं असतं की ह्या कोर्सला अप्लाय करायचं असेल तर वाया युनि असिस्ट तुम्ही अप्लाय करा. तर युनि असिस्ट थ्रू अप्लाय करायसाठी एक वेगळी प्रोसेस असते आणि डायरेक्ट पण कॉलेजला अप्लाय करायसाठी एक वेगळी प्रोसेस असते. या दोन वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. तर तू जेव्हा अनहाल्ट युनिव्हर्सिटीला, आता तू अनहाल्ट युनिव्हर्सिटीला आला तर ती वाया युनि युनि असिस्ट होती असिस्ट होती. की नॉर्मल होती? युनि असिस्ट युनि असिस्ट होते. सो तू जेव्हा युनि असिस्टला किंवा डॉक्युमेंट अपलोड करतो तेव्हा रिप्लाय त्यांचा किती दिवसात येतो कॉलेजचा? कॉलेजचा नाही, सर्वात पहिले तर तुम्ही युनि असिस्ट वर तुमचे सगळे डॉक्युमेंट्स अपलोड Upload करता, जे ठीक आहे. स्क्रॅच पासून मी तुम्हाला सांगितले हा. ते सर्व 10वी 12वी. आणि मग त्याच्यानंतर academics त्याच्यानंतर total. तुम्ही कॉलेजला अप्लाय करता. कॉलेजला अप्लाय करताना पण जर आता मी जेव्हा विंटरचं ऍप्लिकेशन केलं तेव्हा पहिलं जे कॉलेज आहे त्याच्यासाठी 75 युरोज फी होती आणि सेकंड ऑनवर्ड्स ती 25 युरोज झाली. आणि हे माझं विंटर सेमिस्टर साठी झालं आणि मी जेव्हा परत समर साठी अप्लाय केलं तेव्हा परत मी पहिल्या कॉलेजला 75 युरो केली. Okay. तर मग ती एक कॉलेजला ऍप्लिकेशनची त्यांची फीज असते आणि मग जवळपास ते साधारणतः एखाद्या महिन्याने कॉलेजला ऍप्लिकेशन फॉरवर्ड करता, पहिले ते बघता सगळं व्यवस्थित आहे का नाही, तिथून पुढे कॉलेजला देता. आणि मग जेव्हा कॉलेजला ते ऍप्लिकेशन जाता तर तेव्हा त्यांचा आपल्याला मेल येतो त्यांच्या पोर्टलमध्ये की म्हणजे तुमचे कॉलेजचा मेल येतो का युनि नाही युनि असिस्ट येतो की आम्ही तुमचे डॉक्युमेंट्स कॉलेजला Forward केले. पाठवले, तर इथून पुढचं तुमचं जे काय असेल तुम्ही कॉलेजशी कॉन्टॅक्ट सो करा. बेसिकली तो युनि असिस्ट चेक करतो कॉलेजला डायरेक्ट जाण्याच्या आधी युनि असिस्ट हा, डॉक्युमेंट ते चेक चेक करतो करता आणि आणि ते मग फॉरवर्ड पाठवता. करतात Yes. आणि मग कॉलेज तुम्हाला कम्युनिकेशन ठेवतो. हा, मग पुढच्या कॉलेजची समजा आता तुम्ही 1 ऑक्टोबर त्यांची डेडलाईन आहे तर 1च्या आत तुम्ही अप्लाय करता. मग 1 ऑक्टोबर नंतर जवळपास 1-1.5 महिन्यांनी त्यांचा रिप्लाय येतो की तुमचं बट ही status काय. डेडलाईन म्हणजे काय की आता समजा तू समर सेमिस्टरला आला हा. तर विंटर सेमिस्टर आणि समर सेमिस्टर असे दोन सेमिस्टर असतात. हम्म. तर डेडलाईन ही तुला DART.D वेबसाईट वरती बघायला भेटते की तुला कसं डाड वर कळतं? पण असता, बट मग मोस्टली कसं आहे की डाड थोडी जुनी वेबसाईट होती तर मग कधी कधी तिथली इन्फॉर्मेशन अपडेटेड नसते. तर आय विल सजेस्ट की तुम्ही कॉलेजची ऑफिशियल वेबसाईटच बघा. कॉलेजच्या ऑफिशियल वेबसाईटवर त्यांनी दिलेलं असतं की तुम्ही कधीपर्यंत अप्लाय केलं लास्ट डेट पाहिजे. अप्लाय करायची. सो फॉर एक्झाम्पल तुला सप्टेंबर साठी यायचंय तर जूनच्या काहीतरी पर्यंत असतं हा, किंवा मे. जून जुलै काही काही कॉलेजेस असे असतात की ज्यांची आता म्हणजे मला समरला अप्लाय करायचं होतं एका कॉलेजेससाठी, तर त्याची डेडलाईन विंटर मध्येच संपलेली होती. बरोबर. तर अशा काही काही युनिव्हर्सिटी सो आहेत बेसिकली 2-3. डेडलाईनच्या आतच तुमचे सगळे डॉक्युमेंट्स रेडी पाहिजे आणि त्यांचे जे काही रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्ही अपलोड करून झालेले पाहिजे डेडलाईनच्या आत, तरच ते कॉलेज तुम्हाला कन्सिडर करतं, नाही तर नाही करणार. डेडलाईन खूप महत्वाची गोष्ट आहे. कधी कधी घाईघाईत आपण विसरून डेडलाईन जातो. डेडलाईन वरती लक्ष दिलं पाहिजे. ठीक आहे. आता काय पॉज कर ना. काय तू तर अनहाल्ट युनिव्हर्सिटीला तुला जेव्हा ऍडमिट आलं आणि ऍडमिट जेव्हा तुला आलं तर मला असं वाटतं की तुला एक डॉक्युमेंट कुठलं तरी मागच्या एक ऑस्कर अनहाल्ट नाही, तू असं म्हण पॉज कर की ना. तुझं जेवढं मला लक्षात राहणार आठवतं नंतर pause.
आणि मला जेवढं आठवतं की तुझं जे ऑलरेडी युनिव्हर्सिटीकडनं ऍडमिट आलं होतं, पण त्या ऍडमिट आल्यानंतर सुद्धा तुला एक एपीएस म्हणून डॉक्युमेंट होतं, त्याच्यामुळे काहीतरी प्रॉब्लेम आला होता. तर हे एपीएस डॉक्युमेंट काय आहे ते पण थोडस सांग. एपीएस म्हणजे तर त्यांनी बेसिकली आता लास्ट इयर इंट्रोड्यूस केलेलं आहे जर्मन एम्बसीने. तर मग तुम्हाला जर्मनीला यायचं असेल तर तुमचे डॉक्युमेंट्स पहिलेच एक आय गेस एजन्सी येते किंवा एजन्सीच म्हणता येईल. अफिलिएटेड हा, गव्हर्नमेंट अफिलिएटेड. एक्झॅक्ट काय आहे ते नाही सांगता ना, बट तुम्हाला एक एपीएस सर्टिफिकेट लागतं. त्या एपीएस सर्टिफिकेटसाठी तुमचे जे जे एज्युकेशनल डॉक्युमेंट्स आहे, जे तुम्ही युनिव्हर्सिटीवर अपलोड करता किंवा त्यांच्या वेबसाईटवर त्यांची लिस्ट आहे, त्यांना कोणकोणते डॉक्युमेंट्स हवे आणि त्याची एक प्रोसेसिंग फी पण आहे. तर मग माझ्या वेळेस मला इंजिनिअरिंगला असतानाच एका कॉलेजचं ऍडमिट आलेलं आणि मला फक्त त्यांना एपीएस जे डॉक्युमेंट आहे ते Document सबमिट submit करायचं होतं. बट मग त्याला मला जवळपास 4.5 महिने लागले, पण ज्याच्यामुळे एपीएस डॉक्युमेंट कधी येतं? जेव्हा तुझा फायनल इयरचा रिझल्ट लागून जातो त्याच्यानंतर येतं? हा, त्यांना ते बेसिकली आपले सगळे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करतात आणि त्याच्यावर डिस्प्ले करतात की या विद्यार्थ्यांनी कोणत्या कॉलेजमधून पास आउट आहे, याला IELTS ला किती बँड आहे आणि याचा सीजीपीए किती. तर ह्या 3 गोष्टी त्याच्यावर मेन्शन असतात आणि हे बेसिकली तो एपीएस डॉक्युमेंट नसलं तर तर तुमचं ऍप्लिकेशन होऊच नाही शकत, तुम्ही जर्मनीत नाही येऊ शकत जर तुमच्याकडे एपीएस म्हणून नसेल तुझं तर. तेव्हा रिजेक्ट झालं होतं ना हो त्या हो, युनिव्हर्सिटी. ते माझं 10 दिवस लेट आलं होतं, त्याच्यामुळे इश्यू झाला होता. म्हणजे विजा डेटच्या 10 दिवसानंतर तुला विजासाठी पण एपीएस मॅन्डेटरी, विदाऊट एपीएस तुम्हाला विजाची डेटच नाही भेटत. माझ्याकडे कॉलेजचं ऍडमिट होतं बट एपीएस नव्हतं, म्हणून मला विजाची डेट पण नव्हती भेटत. आमच्या वेळेस असं म्हणजे होतं की फक्त तुम्ही ऍडमिट पासपोर्ट आणि ऍडमिट कॉलेजचं हे 2 डॉक्युमेंट पाहिजे होतं. बट मी बात करतोय 2018-19 ची. तुम्हाला प्लस पासपोर्ट हे डॉक्युमेंट, पासपोर्टचं डॉक्युमेंट प्लस तुमचं कॉलेजचं ऍडमिट आणि एपीएस. एपीएस हे 3 गोष्टी लागणार. तर ठीक आहे, म्हणजे बेसिकली आता आपण जवळपास सगळे पॉईंट कव्हर केले मला असं वाटतं. ऍप्लिकेशन साठी तर ऑलमोस्ट सगळे पॉइंट्स. एपीएस तुम्ही काही काही युनिव्हर्सिटीज आहे ज्या लेट पण ऍक्सेप्ट करतात आणि आता त्यांचा प्रोसेसिंग टाइम आणि प्रोसेस फास्ट झाली, त्याच्यामुळे एक ऍव्हरेज 1 ते 1.5 महिन्यामध्ये येतं. माझ्या वेळेसच काय माहित आता देवाची मर्जी असं मला 4.5 महिने लागले, कारण माझ्या सोबत ज्यांनी केलेलं होतं त्यांना 1-1.5 महिन्यामध्ये येऊन गेला. बट ठीक आहे ना, पण मग जे ठीक आहे, आहे, जे तुला झालं दुसऱ्या चांगलं युनिव्हर्सिटीला मिळालं, ठीक आहे. देवाने आता तुला वेगळ्या युनिव्हर्सिटीला पाठवलंय त्याच्यामुळे इट्स ओके. तर ठीक आहे, मला असं वाटतं की जवळपास बरेचसे पॉइंट्स कव्हर केले या पॉडकास्ट मध्ये. तर तुला ओव्हरऑल एवढं आता डॉक्युमेंट प्रिपरेशन किंवा मास्टर्स प्रिपरेशन मध्ये सगळ्यात टफेस्ट पॉइंट कुठला वाटला? टफेस्ट पॉइंट तर डॉक्युमेंट गोळा करायचंच आहे. कुठला म्हणजे APS? डेडलाईन फॉलो. एपीएस तर आता ते आपल्या हातात नव्हतं, कारण पण- त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट पण नाही करू शकत. तुम्ही दिल्ली, किती पण मेल स्पॅम केले तरी काही नाही होत. मेन म्हणजे तर माझ्या केसला मला 7 सेमच्या बेसवर अप्लाय करायचं होतं आणि खूप घाई होती, म्हणून मला पुणे युनिव्हर्सिटीला जाऊन मी रिझल्ट लागल्या दुसऱ्या दिवशी युनिव्हर्सिटीत जाऊन एका दिवसात त्यांच्याकडून फायनल मार्कशीट आणि प्रोव्हिजनल डिग्री सर्टिफिकेट काढलं होतं. Okay. तर ही गोष्ट खूप चॅलेंजिंग होती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते ट्रान्सक्रिप्ट आणि बाकी डॉक्युमेंट्स प्रिपेअर करणं तेवढं Okay. आहे चॅलेंजिंग. पण मग But- ठीक आहे. ओव्हरऑल प्रोसेसला तुला जवळपास किती वेळ लागतो? मास्टर्स प्रिपरेशन जर आपण म्हटलो स्क्रॅच पासून करायचं, स्क्रॅच पासून करायचं तर तुम्हाला 6 महिने तरी मी बोलेल, कारण तुम्हाला सर्वात मेन आयएल्ट्स आहे. तुम्ही एक वेळी ठीक आहे घाई आहे, जर्मन लँग्वेज तुम्ही साइडवेज करताय, पण Side मग तुम्हाला म्हणजे डॉक्युमेंटेशन हा वेगळा पार्ट आहे आणि आणि जर्मन लँग्वेज हा वेगळा language पार्ट हा आहे. वेगळा पॅरलली ते दोन्ही 6 महिन्याचा जवळपास दोन्ही पण आयएल्ट्सचा तुमचा 2-3 महिन्याचा क्लास असतो जर लावला तर, मग एखादा महिना प्रिपरेशन करा, मग तेव्हाच तुम्ही साइड बाय साइड हे करता. आता माझ्या वेळेस तर मी कॉलेज पण करत होतो, जर्मन पण करत होतो, आयएल्ट्स करत होतो आणि डॉक्युमेंट्स करत होतो, त्याच्यामुळे थोडा टाइम लागला. पण 6 महिने सफिशियंट आहे. 6 महिन्यात आरामात होऊन जातं सगळं. ओके, चालेल. मग थँक्यू येस. आम्हाला दिलेल्या माहितीबद्दल. आणि तर हा होता आमचा इन्फॉर्मेटिव्ह पॉडकास्ट. तुम्हाला जर मास्टर प्रिपरेशन करायचं असेल तर ऍप्लिकेशन कसे करायचे आणि काय काय डॉक्युमेंट्स लागतात त्याचे डिटेल्स इन्फॉर्मेशन तुम्ही प्लीज मला हा जसा माझा पहिला पॉडकास्ट आहे तर तुम्ही प्लीज गाईड करा. तुम्हाला कुठलाही डाऊट असेल, कुठलाही काही प्रॉब्लेम असेल तर मला कमेंट सेक्शन मध्ये प्लीज टाका आणि मी ट्राय करेल की नेक्स्ट पॉडकास्ट मध्ये तुमचे पण काही प्रश्न असतील जे आता आमच्याकडून मिस झाले Miss तर झालेले. तुम्ही सांगू शकता. आता आम्ही पण तुमच्या सारखेच आहे, बट एक ऍडव्हान्टेज एवढंच आहे की तुम्ही सुरू करताय, आमची झालेली आहे प्रोसेस. तर मग जेवढी आम्हाला हेल्प करता येईल आम्ही प्रयत्न करू करायचा. Yes. फक्त तुम्ही सांगा आणि की काय आहे. इन्फॉर्मेशन देण्याचा नक्की प्रयत्न करू. आणि तर मग अशा प्रकारे आजचा पॉडकास्ट एंड करू आणि भेटूया नेक्स्ट पॉडकास्ट मध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.